गणेशाय नमः। कौशल्यात्मज रामराया हे रघुकुल भूषणा करुणालया सीतापते करादया आताया लेकरासी त्राटिका त्वा उद्धारिले अहिल्या शिळा संजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दशारथे भक्तरक्षणा कारण सोडिले नृप सिंहासन वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने शिरल्या तरी सागरी तुझ्या नामे रावणारी बसविलास गोदावरी भक्त आपल्या बिभीषण जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वारिल्या हे मनी आणावे दासगणू सांभाळावे बालकाने धावावे जनविन कोणाकडे तुझ जननी जनिता सद्गुरु तू भक्तांना कल्पतरू भव नदीचे भव्यतारू तूच की रे रामराया एक खर्डे गावचा रवासी मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विभुतो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते त्याचे मन गृहस्थाश्रम चालवी शोते या प्रपंचात संकटे येते अतानोत परी नाही पहा सुटत लोप त्याचा मानवा या बंडू तात्या घरी पाहुणे येते वरच्यावरी तो अवघ्याची साज करी सबराई निजांगे ऐसा क्रम चालला संच अवघा संपला आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे घरदार पडले गहाण अगणित झाले तयारून लोकांप्रती दावण्या वंदन लाज वाटू लागली विकावयान काही उरले सदन अवघे साप झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी तगादे करीती सावकार शिपाई धाडू वरच्यावर भागवण्यासाठी 2 प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करते अपमान पत गेली उडून उसनेन कोणी देती हो ऐशा तापला जीव द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखांचे वाटे स्नान तेच दुःखाचे निकेतन संपूर्ण गेल्यावरी धन सहज होते न्याय हा बंडू तात्या विचार करी जीव कोठे तरी देऊ अप्पू खाऊन मरू जरी तरी घ्याया पैसे नसे जरी जाऊन विहिरी वरी जीव हा मी देऊन तरी तितक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास जीवही ना जाईल उलट फजिती होईल सरकार शिक्षा देईन आत्महत्यारा म्हणून यापेक्षा हिमालय जावे वाटे जीव द्याया आत्महत्येचे ते ठाया दोष न लागेल ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली अंगाला राख लाविली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजावया शोते अब्रुदारासी निजनंदेचे मानसी भय वाटे अनिर्षी हे सकळासी ठाऊक बंडू तात्या म्हणे ही दयाळा चक्रपाणी अकृपा लागोनी कार्य ऐसी केलीस तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अतोक्षचा तू रक्ताचा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायण आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको करू मम ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊसाचे घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वार आपल्या वऱ्हाड प्रांतात श्री गजानन महासंत आहे अवतरले सांप्रत त्याच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी युगच त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण अवचित्तमसी भेटला किंवा त्याने ओळखिले मी बंडू तात्या भले काही न माझा तर्क चाले पुसू तरी याती कसा काही असो शेगावासी जाऊन बंधू समर्थांशी ऐकले ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास आता जरी दिलास प्राण प्रपंचाची त्रागून तरी येशील येऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको तिकीट घेता जो भला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही आता जा घरी परत नको राहू नको लवही येत माझा बाप तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा त्या म्हसोब्याच्या पूर्वेसी बाभुळ्याच्या झाडावासी खोंदून पहा मेंदिनीचे 2 प्रहर रात्रीला काम जमिनीचे खोदण्याचे तूच एकटा करिसाचे खाली 3 फुटाचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदार देऊन ऋणमुक्त होई खरा
नको सोडूस बायका पोरा, उसने वैराग्य होऊ नको, ऐसे बोलता गजानन. आनंदला तो ब्राह्मण, आला खेड्यास परतून, राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबासी आला, बाभोळी खाली लागला, जमीन खोदावया कारण. तो 3 फुटावर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचर, वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत, पडल्या त्याच्या दृष्टीप्रत, मग काय विचारिता, करी घागरे घेऊन या, लागला तेथे नाचवया, जया गजानन जय गजानन गुरुराया, ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघेरून, मळा होता पडला घाण, तोही त्याने सोडून. घडी बसली प्रपंचाची, ही गजानन रूपेसाची, वृत्ती बंडू तात्याची गेली घाण, तोही आणला सोडून. घडी बैसली प्रपंचाची, ही गजानन कृपेसाची, वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदुनी. जैवी मृत्यूचे घटका भरता, अमृत कलश यावा हातावा, सागरा माझी बुडता, तारू दृष्टीस पडावे. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा, दानधर्म तेथे केला, मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननांच्या पदी झाला लीन अनन्य भावे, तही महाराज बदले त्यासी, आम्हा कारे वंदिसी. ज्याने दिला आहे तुसी, द्रव्य घट तो वंदितया, आता तरी येथून खर्च करा सांभाळून. उगे न करी उधळेपण, त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती, निर्वाणीची श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती. तो नोपेक्षी कदा तुला, ऐसे उपदेश ऐकिले, समर्थ्यांसी वंदून भला. बंडू तात्या गावास गेला, आपल्या अति आनंदे. एकेकाळी सोमवती पर्वत आले निश्चिती, जी काम वसयती, सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान आवश्यक म्हणती करावे, म्हणून शेगाव मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली, पडश्या वगैरे भरून. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे, अवघ्यांसी आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगते महाराजांशी, स्नान कराया नर्मदेचे. 4 मठा माझ्या आले, समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरुमाऊली, चला आमच्या समवेत तुम्ही आपल्याबरोबर. सकाळचाही नाही दर घाला आम्हा पायावर, त्या ओंकारेश्वराचा हा अधिकार मातेविन नाही पहा इतरांना. आमुची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी, तुम्ही आल्या वाचून, आम्ही न आलू येथून. बालहट्टा लागून जननी तिचं पुरवितसे, महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्या पासी, उगीच त्रास द्यायासी, जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन. श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली, मध्यान्हात भाग्यशाली होऊन गेला महाबली. दिगत त्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर्य यांनी कराया जगोद्धार, तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा तुम्ही तयासळा, भेटा माझ्या नर्मदेला, मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून, ऐसे एकता 4 जण हट्ट धरिला पायाला. काही असो तिथं वरी, चला आमच्या बरोबरी, लगेच येऊन माघारी, स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले, ठीक ठीक, तुम्ही देता दांभिक, नर्मदेचे आहे उदक, आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला, म्हणून सांगतो तुम्ही जावे, मला आग्रह करावे, माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून, आपणान जाऊ की. समर्थ म्हणाले, मी तेथ आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वर आले, परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट. जाया हराच्या मंदिरी, कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागली मंदिरात, कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा. थव्या मार्गे लागला थवा, तेथील भजन करण्याचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत. शब्द कोणाचा न कोणाकडे. रम्येश त्या ओंकारी समर्थांची बसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी. महानंदी नर्मदेच्या 4 दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले, आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपण. काकी भीड झाली पार, गाड्या मोडती वरचेवर, बैलगाडीचे गुंजार आहेत आपल्या त्यातून. खेडीघाट स्टेशनाला येणे जाण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे ते बैसता आले कळून. आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन, बैलद्वाड गाडीचे बसून गाडीत
परत बसून गाडीत जाणेन निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊ शांतपणी, ऐसच केले कित्येकांनी. त्या पहा नावा चालल्या, तुम्हास वाटेल तेच करा, आम्हान काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बैसला तेथे जाऊ, ऐसे समर्थ बोलले. त्याच्या सवे नावेत बैसले, नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी, नाव आदळी खडकावरी, फळी फुटली सारी, तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आरपार. येऊ लागले आत नीर, नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या परी. महाराज निर्धास्त होते, गिनगिन गिनात पोते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागले धडाधडी छाती. बंकटलालाची विभूत हो, चौघे समर्थ बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकिले. शेगावात दयाळा त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तत्काळ नर्मदेचे झाली काळ. आम्हा लागी बुडवाय गुरुराय आपली वाणी, वेदतुल्य मानू येथुनी वाचवाया संकटातुनी. शेगाव दृष्टी पडू द्या, ऐसे जो तो बोलता, तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली. लोटत लोटत एक काठी लोक बोलते ऐसे, मेली ही 5 माणसे याचा भरवसा नसे. अथांग पाणी नर्मदेला, तई म्हणाले मग गजानना, नका हो हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले. हे चौघे बैसले हात जोडून नावेत, श्लोक अनुष्टपछंद. नर्मदे मंगलदेवी, रेवे अनुशुंभ नाशिनी, म्हणतो अपराध क्षमा करी, याचा दयाळू होऊनी मनी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा, नाव श्रोते पहिल्या परी. आली जलाची यावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळींनीचा धरला वेश, मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जियेच्या वस्त्रास, कमरेपर्यंत जलाने नौका कंठास लागली. अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली. पाहुनी तयाच्या छिद्राला, ही बाई होती म्हणून आमचे हे वाचले प्राण. आपण कोठील कोण हे सांगा हो, सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले. तै नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण, मी ओंकार कोळ्याची कन्या, माझे नाव नर्मदा. ऐका तुम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेशनाचा, मी ओलीच राहते निरंतर, माझेच रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना, क्षणा माझी नाहीसी झाली ती नर्मदेसी. वीज चमकुने आकाशी, धनी जैसा लीन होते तो पाहता प्रकार. चौघे कळला स्वामींचा अधिकार, नर्मदा आली दर्शना. बंकट विचार खोदून, समर्था ही श्रीकोण, ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. तै महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारता तो कथिला आहे गाता. नर्मदेसी तुम्हास कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर. ऐसे नर्मदा वदली ना, अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय न तेथे घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपल्या भक्ता ते, म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण करी अंबे. ऐसे ऐकता वचन बंकटलालादी चौघेजण, सर्वांचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात, होऊन हर्षभरित सांगू लागले विपुत हो सदाशिव रंगनाथ. वानवळे एका गृहस्था समवेत भले, शेगावात येती झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण, हे माधवनाथाचे शास्त्रगण त्रिकुटाच्या होते व या माधवनाथाप्रत योगायोगे होते अवगत. त्याचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बैसले होते मठात. सदाशिव पाहून माधवाची झाली आठवण, गजानन कारण संता जाणती. वानवळे येताक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी, अरे नाथाच्या शिष्या लागोनी बसवा आणून माझ्या पुढे. त्याचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात मठी माझ्या समवेत. तो हे दोघे पाहतले थोडा वेळ आधी, जरी हे आले असते तरी भेट त्याच्या गुरुची खरी होती यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्याचे निघून गेले, विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळ्याचे आलिंगन देते झाले दयागन, पोरे बंधू म्हणून ऐसे तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार वानवळ्याने शेगावाला जाता नात्या निरोप दिला. समर्थांनी येणे रीती, तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्याचा येथे राहिला विडा तो द्या तयास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा समर्थ भोजन हुवा, विडा तुम्हारा याही रहा.
तोही आम्ही आणिला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिल इत्यंभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी, गजानन जे बोलले तैसेच आहे जाहले. भोजनासमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट, ईशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय त्याचा माझा एक प्राण. शरीरेही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान. ते न इतक्यात कळे तुम्हा, बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो, पाने देता वानवळ्याची ती भक्षिली नाथांनी. खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी, हे सांग देव 65सी. सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनियाना, म्हणजे या कळतील खुना. स्वानुभावाच्या ठाई जाना, वाव न तर्का कारणे. योगी वाटेल तेथोनी, भेटे एकमेका लागुनी. भेट ठाईच बैसोनी, होते त्याचे कौतुक हे. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात, तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपाप्रत, देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख मोहम्मदांनी विजविली श्रीगोंद्यात बैसोनी. हे महपतींनी लिहूनी ठेविले भक्ती विजयात. जाऊनी हळी खेड्यात, विहिरीत बुडता पाटील सूत. वाचविले देऊन हात महाराज मणिका प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना, त्यांनीच गप्पा माराव्या. योग अवघ्यात बलवंतर, त्याची नये कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार, त्याचा अवलंब करा हो. श्री दासवनु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवुनी ग्रंथावरी. शुभं भवतु श्री हरिहरानमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 14 अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.